बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राजकीय वर्तुळातून जो पराभव झालेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं असं शरद पवार म्हणाले। विधानसभा निकालावर शरद पवार यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। तर विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही असंही शरद पवार म्हणाले। विरोधी पक्षनेता असणं लोकशाहीसाठी चांगलं आहे, मात्र विरोधकांकडे ते संख्याबळ नाही असं शरद पवार यांनी मान्य केलं। शरद पवार यांच्या पक्षाचा सगळ्यात कमी स्ट्राइक रेट हा विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये नोंदवला गेला आहे। लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट शरद पवारांच्या पक्षानं मिळवलेला होता, पण आता हा स्ट्राइक रेट घसरल्याचं पाहायला मिळते आणि हा जो पराभव झालेला आहे महाविकास आघाडीचा विधानसभेमध्ये त्याच्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। यासारख्या वाक्यामुळे थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफीशी दिसतो। विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे येणार नाही कारण संख्याबळानुसार, तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे का? हो, पण त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज ऑपोजिशनकडे नाही। पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता ठरवलं तर पण असावं की नसावं वाटतं विरोधी? असा विरोधी पक्ष नेता कधी असं योग्य कुणीतरी उभं राहायला हवं होतं त्या मतदारसंघ त्याचा वादा डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।